नमस्कार। आज बेकरी स्टाईल नान कटाई बनवलेली आहे। किती मस्त बनलेली आहे पाहू शकता। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 1.5 वाटी साखर आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी बेसन पीठ, 2-3 चमच्याचा अंदाज। आता एका बाउलमध्ये आपल्याला तूप घ्यायचंय। तूप वितळलेलं नकोय आपल्याला। त्याला आता फेटून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित। त्यामध्ये साखर घालायची आपल्याला। 1.5 वाटी साखर घेतलेली आहे ती घालायची। साजूक तूप घेतलेलं आहे मी। व्यवस्थित साखर फेटून घ्यायची। साखर छान मिक्स झाली पाहिजे अशी फेटून घ्यायची। मस्त फेटून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ 2 वाट्या आहे, बेसन पीठ 2-3 चमचे आहे, 3 चमचे आहे आणि 1 वाटी रवा, तो व्यवस्थित सर्व आपल्याला चाळून घ्यायचे त्यामध्ये, म्हणजे गुठळ्या राहत नाहीत, मिक्स होतं व्यवस्थित। अशा प्रकारे गाळून घेतलेलं आहे। ते आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। छान फेटायचं आहे। खूप छान बनतात, तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे। 3-4 अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलंय आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे, त्याबद्दल ते व्हॅनिला इसेन्स आवडत नसेल तर आपण वेलची पूड सुद्धा घालू शकतो त्यामध्ये। मळून घ्यायचं ह्याला व्यवस्थित। मस्त झालेला आहे डो, आता पाहू शकता। त्याला 10 मिनिटासाठी आपल्याला रेस्टसाठी ठेवायचे। रवा घातलेला आहे त्यामुळे। आता मी केकचे भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला करायचं, बिना ओव्हनचं बनवणार आहोत आपण। कढईमध्ये त्यावरती बटर पेपरला टाकलेला आहे आणि त्याला पण तेल लावून घेतलेलं आहे। मी कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी। माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा। हे अशा आकारात आपल्याला बनवून घ्यायचे आणि त्याला डिझाईनसाठी आपल्याला चाकूने अशा रेषा करायच्यात, पाडायच्यात। बेकरीमध्ये असतात ना तशा प्रकारे। पाहू शकता किती मस्त आकार आलेला आहे। हे पण तयार आहे दुसरं आपले नान कटाई। फक्त गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून बनवलेलं आहे आपण। बघू शकता किती मस्त झालेले आहे। सर्व बनवून झालेत आपले। आता त्यावरती आपल्याला पिस्त्याचे काप ठेवायचे आहेत। आता मस्त दिसत आहेत।
त्यावरती आता मी थोडीशी साखर घालणार आहे. खूप छान दिसते साखर ही नंतर, बघू शकता. मुलांना खूप आवडते नानकटाई. हे आता कढई तापलेली आहे. मी 10 मिनिट ठेवली होती गॅसवरती. त्यामध्ये आपल्याला आता हे भांडं ठेवायचे आणि पॅक झाकून ठेवायचं आपल्याला 25 ते 30 मिनिटासाठी. सुरुवातीला 3 ते 4 मिनिट मी फुल फ्लेमवरती ठेवले होते. आता 30 मिनिट झालेले आहेत. पाहू शकता किती छान बनलेले आहेत आपले नानकटाई. बेकरी स्टाईल फुगलेले आहेत, पाहू शकता. दोन्ही भांड्यातले पण खूप छान झालेले आहेत. आता आपल्याला मी थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवले होते. हे पाहू शकता, खालून पण किती छान कलर आलेला आहे. खूप मस्त बनलेले आहेत, खूप छान मस्त तयार आहेत आपले हे आता नानकटाई. बघू शकता. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, रेसिपी बनवून खात रहा, आनंदी रहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.